मेहकर तहसील अंतर्गत येणाऱ्या आरेगाव या गावातील शहीद नागेश राक्षे हे एका वर्षापूर्वी त्रिपुरा या ठिकाणी BSF मध्ये रुजू होते। ऑन ड्यूटी असताना त्यांना गोळी लागून ते शहीद झाले होते व त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांना आरेगाव मध्ये आणले होते। तेव्हा बरेच लोक जमा झाले होते व काही राजकारणी लोकांनी आश्वासनं दिली होती की यांचं स्मारक बनवून देऊ, तसेच यांच्या नावाची गावाला कमान लावून देऊ, अशी बरीच आश्वासनं दिली, परंतु एकही पूर्ण केलेले नाही असे परिवाराने सांगितले। परिवाराला फक्त तुटपुंजी मदत मिळाली आहे। नागेशच्या स्मारकासाठी जागा द्या हा मुद्दा वडील केशव राक्षे यांनी लावून धरला होता। त्याचाच राग मनात धरून गावातील काही लोकांनी केशव राक्षे यांच्या घरी जाऊन त्यांना पार्टीसाठी बाहेर घेऊन जातो असे राक्षे यांच्या परिवाराला सांगून शहीद नागेश राक्षे यांच्या वडिलांना बाहेर घेऊन गेले व त्यांना दारू पाजली व त्यांचा घातपात घडवून आणला आहे असे घरचे परिवारातील लोक सांगत आहेत। नमस्कार, माझे नाव मोनिका राक्षे। मी शहीद जवान नागेश राक्षे यांची बहीण। आज दिनांक 24/4/2025 रोजी आमच्या भाऊला शहीद होऊन 1 वर्ष कंप्लीट झाले असून त्यांचे स्मारक अजूनही बांधण्यात आले नाही। याचे कारण काय आणि ते स्मारकासाठी जागेला मंजुरी देत नसले असून आमच्या वडिलांचा या जागेसाठी घात घेण्यात आला। आज 2 वर्ष उलटून गेले तरीही सरकार 2 महिने उलटून गेले तरीही सरकारकडून आम्हाला काहीच मदत मिळाली नाही। घात आमच्या गावातल्या लोकांकडून झाला असं आमचं म्हणणं आहे। घरामध्ये 2 जण आले, ते त्यांना बोलले की आम्ही यांना पार्टीला नेत आहे, बाहेर गावी जात आहे, परंतु त्यांनी आमच्या शेतामध्ये नेऊन आमच्या काकांना काय खाऊ घातले त्याचे काय आम्ही सांगू शकत नाही। पोलिसांनी सुद्धा चौकशी केली नाही। आमच्या वडिलांना इकडे आत्मदहन देत नाही, अग्निदहन देत नाही, त्याच टायमाला ते सुटून सुद्धा आले। शासनाकडे आमची अपेक्षा इतकी आहे की आमच्या भाऊचे स्मारक उभे करण्यात यावे आणि आमच्या वडिलांना न्याय मिळावा।